स्त्री भ्रूण हत्येचा काळा डाग पुसून काढण्यात बीड जिल्ह्याला यश आलं आहे। जिल्ह्यात आरोग्य विभाग आणि महिला बाल कल्याण विभागाकडून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम घेतले गेले। ग्रामीण आणि शहरी भागात जनजागृती केली गेली, याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे। मुळात शासनाकडे जी अंगणवाडीच्या माध्यमातून जी यंत्रणा आहे, त्या यंत्रणेच्या माध्यमातून ते दर महिन्याला दर वर्षाला त्याचं फॉलोअप घेत असतात। पण मुळात वस्तुस्थिती अशी आहे की बीड जिल्हा कधी काळी रेड झोनमध्ये होता, ज्या काळामध्ये परळी जवळच्या भोपा गावातली विजयमाला पटेकर हिची डेथ झाली गर्भपात करताना, आणि 5व्या मुलीच्या वेळेस लिंगनिदान करून गर्भपात केलं होतं। आणि त्यानंतर सुदाम मुंडे प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, डॉक्टर सुदाम मुंडेवर। आणि त्याच्यानंतर या PCPNDT ॲक्ट जो आहे, लिंगनिदान चाचणी विरोधी कायदा, या कायद्याला धरून जो मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये कार्यवाही झाली, डॉक्टरांवरती झाली, डॉक्टरांच्या सोनोग्राफी सेंटरवर झाली, वेगवेगळ्या ठिकाणी झाली, त्याचा कायद्याचा तो बडगा पूर्ण जिल्ह्यावरती परिणाम झाला। आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी डॉक्टरांनी जो त्या कायद्याला धरून बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरळीत केल्या, त्याचा परिणाम। आणि फक्त डॉक्टरांनीच नाही तर मीडियानी ते सगळं उचलून धरलं, प्रशासनाने उचलून धरलं, आमच्यासारखे NGO कार्यकर्ते या सगळ्यांनी हा मुद्दा इतका उचलून धरला आणि मोठ्या प्रमाणामध्ये कायद्याचा धाक आणि अवेअरनेस आणि यंत्रणा ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज आपल्याला असं म्हणता येईल की मुलींची संख्या वाढली आहे, सेक्स रेशो वाढलेला आहे। पण मला असं वाटतं की इतक्या पटकन सेक्स रेशो वाढलाय असं म्हणण्यापेक्षा त्याचा दर जर कायम टिकला तर तो सक्सेस आहे। आणि हे तेव्हा शक्य आहे ज्यावेळेस आपण मुलींचा जन्म, त्या जन्माला सन्मान आणि मुलींच्या आयुष्यात मुलींना सन्मान, स्त्रियांचा सन्मान करू, म्हणजे तो कायमस्वरूपी दर वाढलेला राहील, कारण तेच आपल्याला अपेक्षित आहे। अनेक सामाजिक संस्था आणि शासनाच्या प्रयत्नातून हा जन्मदर वाढला आहे। एवढंच नाही तर मुलींचा शिक्षणातील सहभाग देखील वाढल्याने समाधान व्यक्त केले जात आहे। मध्ये सन 2012-13 या वर्षामध्ये मुलीचा जन्मदर 830च्या आसपास गेला होता, परंतु त्यानंतर जनजागृती बेटी बचाओ बेटी पढाओ या माध्यमातून जनजागृती होऊन आरोग्य विभागाच्या मदतीने यामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओ या लोगो अंतर्गत आम्ही जास्तीत जास्त जनजागृती केली। त्यामुळं मुलींचे प्रमाण सध्या वाढलेले आहे। आता सध्या मुलींचे प्रमाण 1000 मुलामागे जवळपास 962 ते 63 झालेले आहे। यामध्ये आरोग्य विभागाची महत्त्वाची भूमिका आहे। आरोग्य विभागाने यावर कटाक्षाने दक्षता घेऊन किंवा आरोग्य विभागाने जास्तीत जास्त यामध्ये हिरिरीने भाग घेतलेला आहे। त्यानंतर आमचे आशा वर्कर असतील किंवा अंगणवाडी कार्यकर्ते असतील यांनी जनजागृती ग्रामीण पातळीवर केल्यामुळे हा मुलींचा जन्मदर वाढलेला आहे। तर बिघडलेले लिंग गुणोत्तर बरोबर होत असल्याने बीडकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे।